नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। माहुली तालुका खानापूर येथील द्राक्ष बागायतदार भरत दादासो सूर्यवंशी वय 48 यांना दुबई व आखाती देशात माल पाठवून चांगला दर मिळवून देतो असे आमिष दाखवून द्राक्ष व्यापाऱ्यांनी 15,87,648 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आलाय। या प्रकरणी द्राक्ष व्यापारी सलीम सरदार सय्यद अधिक विठ्ठल पवार, पशुपती रंगनाथ माळी व गंगाराम उर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण या 4 द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल केलाय। माहुली येथील द्राक्ष बागायतदार भरत सूर्यवंशी यांची 6 एकर द्राक्ष बाग आहे। फेब्रुवारी 2023 मध्ये व्यापारी सलीम सय्यद, पशुपती माळी, अधिक पवार व मुकुंद चव्हाण हे सूर्यवंशी यांच्या द्राक्ष बागेत आलेत। त्यावेळी त्यांनी तुमचा द्राक्ष माल आखाती देशात पाठवून चांगला दर देतो असं सांगितले। सूर्यवंशी यांनी व्यापाऱ्यांना पर्पल काळा हा 7,534 किलो माल प्रत्येकी 120 रुपये किलो दराने व SSN लांबडा हिरवा हा 11,024 किलो द्राक्ष माल 62 रुपये प्रति किलो दराने व्यापाऱ्यांना दिले। त्याची एकूण रक्कम 15,87,648 होती। 2 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत संशयितांनी सर्व माल बागेतून काढून घेतला। मात्र सूर्यवंशी यांना पैसे दिले नाहीत। तगादा लावल्यानंतर सलीम सय्यद यांनी 4 लाख रुपये व दुसरा 4,54,160 रुपये असे 2 धनादेश सूर्यवंशी यांना दिलेत। त्यातील 4 लाखांचे एक धनादेश बँकेतून परत आलाय। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकरी भरत सूर्यवंशी यांनी शनिवारी रात्री द्राक्ष व्यापारी सलीम सय्यद, अधिक पवार, पशुपती माळी व गंगाराम उर्फ मुकुंद चव्हाण या 4 द्राक्ष व्यापाऱ्यांविरुद्ध पैसे न देता माझी 15,87,648 रुपयांची फसवणूक केल्याबद्दल विटा पोलिसात फिर्याद दिली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।